त्यामुळे तो विषय महत्त्वाचा आहे. आणि आपल्यासोबत आहेत शिवलीला पाटील, कीर्तनकार आहेत, हरिभक्त परायण तर ते आहेतच, आणि शिवाय समाज प्रबोधनाचं काम, आणि समाज म्हणजे मराठा समाज नव्हे, सर्व समाज प्रबोधनाचं काम ते आपल्या कीर्तनातून करत असतात. दोघांचंही स्वागत. मी पहिल्यांदा राजेंद्र गोंढरेंपासून सुरुवात करेन आणि मग शिवलीला यांच्याकडे जाईन. राजेंद्रजी, बहुधा 95 ते 90च्या त्या दशकामध्ये थोरल्या विखे पाटलांनी लेख लिहिला होता लोकसत्तामध्ये, आणि मराठा समाजातलं हे वास्तव समोर आणलं होतं की लग्नावरती खर्च करू नका. त्यावरती विखे पाटलांवरती प्रचंड टीका झाली. आज आपण 21व्या शतकात आहोत. त्या लेखाला नंतर आता 30-40 वर्ष उलटलेली आहेत, तरी सुद्धा आज अशी आचारसंहिता करावी लागते, असे लेख लिहावे लागतात. का बदलत नाहीये नेमकं समाजातलं हे चित्र? पहिला प्रयोग असा होता की तो लेख मलाही माहिती आहे, आपल्या लोकसत्तेमध्ये लिहिला होता. हो. आणि विशेष म्हणजे मराठा चळवळीतल्याच लोकांनी प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये टीका केलेली होती. परंतु काळाच्या ओघामध्ये आज जवळपास 35 वर्ष त्या घटनेला झाली. हो. आज जी काही आचारसंहिता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाहीर केली जाते त्याला टोकाचा विरोध होत नाहीये, उलट त्याचं स्वागत होतो. हा त्याच्यातला सकारात्मक बदल म्हणून आपण स्वीकारला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आता वैष्णवीच्या प्रकरणानंतर राजकीय व्यवस्थेतली माणसं जवळपास शांत बसली होती. काही आम्ही मंडळांनी काही पोस्ट केल्या की लग्नाच्या स्टेजवर जाऊन ज्यांना भाषणं करायची हौस होती ती व्यवस्था एकदम शांत कशी. मग त्या सुरू झाल्या बैठका. काल मी पिंपरी चिंचवडमध्ये 28 नगरसेवक जे माजी होते आणि 2 आमदार, माजी महापौर, खासदार, सर्वच लोक होते, आणि त्यांनी हे मान्य केलं की विवाह समारंभामधली वेळ पाळली पाहिजे, जेवणाचा खर्च कमी केला पाहिजे, खर्च आटोक्यात आणला पाहिजे. हे काल ठराव त्या ठिकाणी पण झाले. आणि त्यानिमित्तानं एक सकारात्मक पाऊल ह्या दृष्टिकोनातनं पडतंय, याचं आम्हाला समाधान यासाठी वाटतं की नवी पिढी 10% असेल, 20%, 30% हे नक्की स्वीकारेल एवढा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. राजेंद्रजी, पुढे जाण्यापूर्वी मला शिवलीला पाटलांकडे पण जायचंय. एक मुद्दा जो उपस्थित होतोय, तुम्ही मगाशा कमेंट्स मी वाचून दाखवल्या, अनेकांना, आणि हा शंका व्यक्त करणाऱ्यांमध्ये मराठा समाजातल्या सुद्धा कमेंट्स आहेत, कोणी ब्राह्मण सुद्धा आहे, अन्य कोणी आहे, तेही म्हणतात की हे एवढं काही लागू होईल अशातला वाटत नाही. तर अशी शंका सुद्धा आहे. आणि खरं मला व्यक्तिशः विचाराल तर अतिशय आदर्श आचारसंहिता आहे, पण 200 लोकांमध्येच करा, बाकीच्या गोष्टी करा, तर त्याबाबतीत शंका सुद्धा विचारण्यात आलेली. काय वाटतं तुम्हाला? राजेंद्र गोंढरेंपर्यंत बहुधा माझा आवाज पोहोचत नाहीये. मी शिवलीला पाटील यांच्याकडे जातो. शिवलीलाजी, आपण आला कोंढरेजी पूर्ण करा. असं आहे सर. हॅलो. 200 लोकांचा जो तुम्ही मुद्दा मांडलाय तो मराठा समाजामध्ये फारसा यशस्वी होईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये सरासरी 4 चुलते आणि 2 आत्या असतात, आणि त्यांना झालेली मुलं, त्यांची जावई, आणि गावामधली जी भावकी असते ज्याला आम्ही उंबरटा म्हणतो एका आडनावाचा, तो, आणि त्याचबरोबर जर व्यक्ती सार्वजनिक जीवनात असेल, कुठे सर्व्हिसमध्ये असेल, तर त्या ठिकाणचं सरासरी 400-500 कितीही कमी केले त्याचं कुटुंब 400-500 लोकांचं असतं. तेवढ्या तर लोकांना त्याला बोलवावं लागेल, आणि समोरची जी पार्टी आहे त्यांनाही 500 लोकांना. म्हणजे साध्यातला साधा विवाह जो आहे तो कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी किमान त्या कुटुंबातलीच लोकांची संख्या ही 400-500 असते, आणि समोरची 500. त्यामुळे 1001 विवाहापर्यंत जो माफक आहे तो मान्य केला पाहिजे. पण प्रश्न प्रसन्नजी एक वेगळा आहे की आता लग्नाचं जो इव्हेंट स्वरूप झालेला आहे आणि चोर पावलाने अनेक प्रथा ह्याच्यात घुसल्यामुळं आमच्याकडे जो काही गोतावळा आहे मराठ्यांचा, ह्या गोतावळ्यामध्ये लग्न ठरलेला त्याला टिळा म्हणतो आम्ही, त्याला 2-3 हजार लोक आम्ही बोलवतो. त्यानंतर परत साखरपुड्याला 100-2,000 लोक असतात. त्यानंतर बस्ता नावाचा प्रकार आहे, त्याला 200-300 महिला आम्ही 100-50 नेतो, झाला विषय. त्यानंतर सकाळी हळद, संध्याकाळी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायण, त्यानंतर 4 दिवसांनी जे जागरण गोंधळ आहे, अशी पूर्ण प्रथा आहे. त्याच्यामध्ये अजून पाया पडणे नावाचा एक प्रकार आलाय. लग्नाच्या आदल्या दिवशी गावातल्या देवांना पाया पडायला डीजे लावून मिरवणुका काढल्या जातात, त्याला एक घोडा मागवला जातात, कुठं बैल आहेत, कोण कुठं बैलाच्या पुढे बाई पण नाचवतात. हे जे काही विकृत प्रकार घुसलेत, आणि त्याच्यामध्ये पाहुण्या रावळ्यांना वेठीच धरलं जातं. काही म्हणजे ते भिडस्त स्वरूपाने पार ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक लग्नाच्या जवळपास जर 12 इव्हेंट झाले तर जवळच्या नातेवाईकांना 12 इव्हेंट अटेंड करावं लागतात. आणि आमच्याकडं लग्न वेळेत लावण्याची कुठलीही कार्यक्रमाची प्रथाच नाहीये, ती 2 तास 3 तास लेट आहे. त्यामुळं
याचं मी एक पॉप्युलेशन काढलं पुण्यातलं, बरं. तर 50 लाख लोक लग्नाला जातात, त्याचे ट्रॅफिकमध्ये एका लग्नाला 2 तास व्हायला जातात आणि उशिरा लग्न लागलं तर 2 तास. जर 50 लाख लोकांचे 2 तासांनी 2 तास 4 तासाचं 2 कोटी तासाचं आमचं मनुष्यबळ खरंय. आम्ही केवळ टाइम मॅनेजमेंट नसल्यामुळे वायाला घालवतो. हो. याचा सुद्धा ह्या सगळ्या मी त्या मुद्द्याकडे आणखी सविस्तर येईल, कारण त्या टाइम मॅनेजमेंटचा सगळा संबंध हा माणसांच्या संख्येशी आहे. माणसांची संख्या ही मुळातच मोठी आहे आणि ती काही ऑब्व्हियस रिझनसाठी सुद्धा आहे. आणि त्या बाबतीत मनावर दगड ठेवून म्हणा, नाही तर काही म्हणा, तो आकडा लहान करावा लागेल तरच खर्चाशी संबंध येतो आणि मग खर्च, मग आणि हे सगळं एकमेकांशी गुंतलेलं. मी तो मुद्दा घेऊन येतो तुमच्याकडे कोंढरेजी. मी शिवलीला पाटील यांच्याकडे जातोय. शिवलीलाजी, आपण आपल्या कार्यक्रमानिमित्त